राष्ट्रवादी शरद पवार गुट के शहर अध्यक्ष और हड़पसर निर्वाचन क्षेत्र के पराजित उम्मीदवार प्रशांत जगताप ने ईवीएम को लेकर गंभीर आरोप लगाए। पुणे में आयोजित पत्रकार परिषद में उन्होंने कहा, इजरायली तकनीक का इस्तेमाल कर ईवीएम मशीन को हैक करने का गंभीर आरोप उन्होंने इस वक्त लगाया। इतना ही नहीं, जगताप ने यह भी कहा कि हम प्री प्लानिंग से हारे हैं। तसंच मान्य जयंत पाटील साहेब जे कायम 70-80-90 मतांनी निवडून येत आले, तिथे त्यांनी मतं तेवढी सेट केली जेवढ्या मतांनी ते पडतील, पण तिथं सगळे झंझावती नेता म्हणून त्यांनी एक राज्य पिंजून काढलं होतं। त्याच्यामुळे ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळे माननीय जयंत पाटील साहेब हे साधारणतः 10,500 मतांनी निवडून आले। हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे। असे पुरावे रोज आमच्याकडे येतात, आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत। आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातली टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा, मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल, ते सुद्धा जे डेस्क वापरते ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नाही का ते हिअरिंग घेत आहेत, ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे, ते सुद्धा मॅनिप्युलेट करता येतंय। कृपया आमची विनंती आहे, आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कारमध्ये बसून बैलगाडीत बसवा, या ठिकाणी आमची ईव्हीएम अजून कसं चांगलं करता येईल इथं ते पहा। आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेसहित सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट कळतंय की ईव्हीएम हॅकच होतंय, ईव्हीएम मध्ये ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते, तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा। आम्ही पुन्हा एकदा सांगतो, आम्ही 21व्या शतकातले नाही का कार्यकर्ते आहोत। आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट मशीनवर बॅलेट पेपरवर जा। पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल, तर ईव्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून बॅलेट पेपरवर जाण्याचं नाही का तुम्हाला तयारी दाखवावी लागेल। मान्य सर्वोच्च न्यायालयाला, मान्य निवडणूक आयोग नाही का भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल। भारतातली 150 कोटी लोकसंख्या ज्याच्याकडे पूर्ण मनुष्यबळ आहे, ज्यांना 5 दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो, ते या ठिकाणी एक संपूर्ण 24 तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात। जर बॅलेट नका पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल, तर तेवढी सहनशक्ती भारतीय जनतेमध्ये, महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेमध्ये आहे।